नमस्कार, मी विशाल लाहोटी. मी एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून काम करतो. काही दिवसांपूर्वीच आम्ही आपल्यासमोर आमचं आनंदम नावाचं एक यूट्यूब चॅनल घेऊन आलो. या चॅनलचा मूळ उद्देश आहे की आपण आपल्या भावनांबद्दल जाणावं, आपल्या मनाबद्दल जाणावं आणि आपल्या मानसिक आरोग्यावर काम करावं. त्याच प्रकारची माहिती आम्ही या यूट्यूब चॅनलवर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही हे यूट्यूब चॅनल आनंदम जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. आज मी तुमच्यासमोर एक कथा घेऊन आलोय आणि आज मी खूप काही तुमच्याशी गप्पा मारणार नाही आहे किंवा तुम्हाला खूप वेगळं काही इथं चर्चा घडवून आणणार नाहीये. फक्त ही कथा तुमच्यासमोर वाचून दाखवणार आहे. इव्हन ही कथा झाल्यानंतर सुद्धा या कथेतून तुम्हाला काय बोध झाला किंवा काय शिकायला मिळालं हे मी तुम्हाला विचारत बसणार नाहीये किंवा इथं चर्चा नाही करणार आहे. तुम्ही त्याच्यानंतर कॉमेंट्समध्ये लिहू शकता की तुम्हाला या कथेतून काय वाटलं आणि नक्की या कथेचा अर्थ काय निघतोय. तर ही कथा शेवटपर्यंत प्रत्येकाने नक्की ऐकावी असं मला वाटतं. मी कोणी कथा वाचत नाही. मी आतापर्यंत कधी अशा कथा कोणाला वाचून दाखवल्या नाही आहेत. त्यामुळे मी काही एक्सपर्ट नाही आहे यातला. पण मला जितकं जमतंय तेवढं मी सहजपणे ही गोष्ट तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे थोड्या उणिवा याच्यात असू शकतात. तेवढं तुम्ही पाठीशी घालावं आणि ही गोष्ट पूर्ण ऐकावी. तर कथेचं नाव आहे भावनांचे गाव. दूरदेशी उंच डोंगरांच्या कुशीत निळाशार नदीच्या काठी वसले होते एक आगळे वेगळे गाव. या गावात माणसांची वस्ती नव्हती, तर या ठिकाणी राहत होत्या आपल्या मनातील असंख्य भावना. अंतरांगण असे या गावाचं नाव होतं. अंतरांगण या गावातील प्रत्येक भावना सजीव होती. तिचा स्वभाव, गुणधर्म अगदी स्पष्ट होते. काही भावना इतक्या क्लेशदायक होत्या की त्यांच्या सावलीतही कोणाला शांतता नसे. राग होता जो प्रत्येक क्षणी आग ओकत असायचा. ईर्ष्या, ज्याला आपण जलसी म्हणतो, नेहमी दुसऱ्यांच्या सुखांवर जळत असे. नेहमी दुसऱ्यांबरोबर स्वतःला कम्पेअर करत असे. स्वार्थ, जो फक्त स्वतःचाच विचार करत असायचा. भीती, जी कायम एका दडपणाखाली असायची. नैराश्य, जे प्रत्येक गोष्टीमध्ये अंधार बघत असायचा. तिरस्कार, येता जाता प्रत्येकाला नावं ठेवत असायचा आणि त्यामुळं सगळ्यांपासून दुरावलेला सुद्धा असायचा. आणि या सर्वांहून बलवान अहंकार, तो सुद्धा याच गावात राहत होता. ज्याला या जगामध्ये फक्त तोच एकटा श्रेष्ठ आहे असं कायमचा एक त्याचा हेका असायचा. त्याचाच एक मित्र गिल्ट, अर्थात अपराध भावना, जो केवळ भूतकाळांमध्ये त्याच्याकडनं घडलेल्या चुकांबद्दल रडत असायचा. पण याच गावात मनाला हवी हवीशी वाटणारी, जगण्याला अर्थ देणाऱ्या काही भावना सुद्धा नांदत होत्या. आनंद, जो सदैव हसतमुख असे आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाला हसवण्याचा प्रयत्न करत असे. कृतज्ञता, ज्याला ग्रॅटिट्यूड म्हणतो, जी प्रत्येक क्षणाचा आदर करे. प्रत्येकाने केलेल्या एफर्ट्सचा सुद्धा ती आदर करत असे. अभिमान, जो स्वतःचा आणि आपल्या आसपासच्या सर्वांच्या कर्तृत्वाचं कायम गौरव करत असायचा. जिव्हाळा, जो सर्वांना आपलासा वाटे. प्रसन्नता, जी वातावरणात नेहमी उत्साह भरत असे. आणि या साऱ्या भावनांना अर्थ देणारी सर्वात महत्वाची भावना प्रेम, ही सुद्धा इथंच वास्तव्य करत असे. या दोन टोकाच्या स्वभावाच्या भावनांनी एकमेकांसोबत ऍडजस्टमेंट करत अंतरांगण या गावामध्ये राहणे शिकले होते. एके दिवशी अंतरांगण या गावावर एक भीषण संकट कोसळलं. आकाशात ढगांनी रौद्ररूप धारण केलं आणि प्रचंड मोठं वादळ आणि पाऊस सुरू झाला. पाऊस काही थांबत नव्हता, जशी ही प्रलयाची चाहूल होती. या कठीण समयी काळजी नावाची एक भावना सर्वप्रथम धावली. काळजी, जी नेहमी दुसऱ्यांचा हिताचा विचार करत असे, येणाऱ्या संकटावर लक्ष ठेवत असे. ती थेट प्रेमाच्या निवस्थानी गेली. काळजीने प्रेमाला सांगितले की परिस्थिती बिकट आहे. पावसाचा जोर ओसरला नाही तर संपूर्ण गावच धोक्यात येऊ शकतं.
प्रेमाने शांतपणे परिस्थिती निहाळली. येणाऱ्या धोक्याची तीव्रता प्रेमाला जाणवली आणि एका मोठ्या निर्णयावरती आली. आपल्याला एक विशाल जहाज बनवावे लागेल. प्रेमाने ग्रामसभा बोलावली. गावातील सर्वांच्या जीवाला धोका आहे हे सर्वांना समजून सांगितले. जहाज बनवणे का अपरिहार्य आहे हे सुद्धा सांगितले. तसा प्रस्तावच मांडला. अपेक्षेप्रमाणे गावात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. रागाने गर्जना केली, हा शुद्ध वेडेपणा आहे. एवढ्या कमी वेळात मोठं जहाज कसं बनेल? नैराश्य हळूच पुटपुटलं, कसलाही उपयोग होणार नाही, आपण मरणारच आहोत. तिरस्कार नाक मोडत म्हणाला, मी असल्या फालती गोष्टीत सहभागी होणार नाही. पण दुसऱ्या बाजूला आनंद, कृतज्ञता, जिव्हाळा आणि प्रसन्नता यांनी एकमुखाने प्रेमाने मानलेल्या या प्रस्तावाला मान्यता दिली. आनंद म्हणाला, हात धरून बसण्यापेक्षा कामाला लागू. यात जीव वाचण्याची आशा तरी आहे. जिव्हाळ्याने हो, आपण सगळं मिळून हे सहज करू शकतो असं म्हणून स्वीकृती दर्शवली आणि जहाजाच्या बांधणीला सुरुवात झाली. स्वार्थ आणि अहंकार या दोन भावनांनी या कामात अजिबात सहभाग नोंदवला. स्वार्थ तर आपल्या घरातूनच बाहेर पडला नाही, तर अहंकार बाहेरूनच बनणाऱ्या जहाजाकडे तुच्छतेने पाहत राहिला. विरोध करणाऱ्या भावना म्हणजे राग, ईर्ष्या, भीती यांनी नाईलाजाने मदत करायचे ठरवले. त्यांची इच्छा नसतानाही जीव वाचवण्याच्या गरजेपोटी ते काम करू लागले. अभिमान व्यवस्थित काम पार पाडत असताना सर्वांना प्रोत्साहित करत होता. लवकरच जहाज पूर्ण झालं. प्रलयाचं पाणी आता गावापर्यंत पोहोचलं होतं. ती निर्णायक वेळ जवळ येऊन ठेपली होती. प्रेमाने सर्वांना जहाजात येऊन बसण्याचं आवाहन केलं. सर्व भावना जहाजाकडे धावल्या. जहाज बांधताना अजिबात मदत न केलेला स्वार्थ सर्वांच्या आधी येऊन मोक्याची आणि एकदम आरामदायक जागा घेऊन बसला. राग, ईर्ष्या आणि तिरस्कार याने फार काही असा उपयोग तर होणार नाहीये असं नकारात्मक बोलतच जहाजात आले. नैराश्य एका कोपऱ्यात चुपचाप जाऊन बसला, तर भीती थरथरत दबकत कोणाला दिसणार नाही अशा जागी लपून बसली. अभिमान मात्र सर्वांना जहाजात बसवत असताना सर्वांनी दिलेल्या एफर्टचे कौतुक करत होता. आनंद आणि प्रसन्नता या गंभीर वातावरणातही हलके विनोद करत होते. आशा अर्थात होप ही भावना सर्वांना सर्व काही व्यवस्थित होईल हा विश्वास देत होती. सगळ्या भावना जहाजात बसल्या. जहाज आता निघणार, तोच. प्रेमाच्या लक्षात आलं की कोणीतरी एक जण गैरहजर आहे. तिने सगळ्यांना नीट पाहिले आणि तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले, अरे अहंकार कुठे? प्रेम त्वरेने जहाजातून खाली उतरलं. आजूबाजूला पाहिलं. गावाच्या एका बाजूला पाण्याने वेढलेल्या एका उंचवट्यावर अहंकार हाताची घडी घालून पाठमोरा उभा होता. प्रेम धावत अहंकाराजवळ गेलं. त्याला समजवलं, मित्रा लवकर चल, पाणी वाढत चाललंय, पावसाचा जोर सुद्धा वाढतोय. पाणी जर असंच वाढलं तर काही काळात हे मोठं जहाज सुद्धा आपल्याला इथून बाहेर काढू शकणार नाही. चल लवकर. अहंकाराने तुच्छतेने उत्तर दिलं, मी या असल्या जहाजात बसू? तसंही मला तुमच्या मदतीची गरज नाहीये. मी माझी स्वतःची रक्षा करण्यासाठी समर्थ आहे. जहाजातील सर्व भावनांनी अहंकाराची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण अहंकार, त्याचा स्वभावच तसा होता. तो काही कोणाचा ऐकत नव्हता. पाणी वाढत चाललं होतं. परिस्थिती बिकट बनत चालली होती. शेवटी प्रेमाचा नाईलाज झाला. तिने सर्वांकडे साश्रू नजरांनी पाहिलं. तुम्ही बसा जहाजात आणि निघा. उशीर नको व्हायला. मी थांबते अहंकाराजवळ. त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करते. फक्त आमच्यासाठी छोटीशी नाव पाठीमागं असू द्या. सर्व भावनांना हा निर्णय अजिबात मान्य नव्हता. प्रेमाविना आमचं काय अस्तित्व याची त्यांना जाणीव होती. नाही नाही, आम्ही तुला सोडून नाही जाणार, सर्वजण प्रेमाला सांगत होते. प्रेमाने त्यांना परत येण्याचं आश्वासन दिलं. सर्वांना सुरक्षितपणे जहाजात बसवलं
आणि त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. प्रेमच ते अहंकारावर सुद्धा प्रेम करत असणार. ती पुन्हा अहंकाराजवळ परतली. पाणी वाढत होते. प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत अहंकाराची विनवणी करत होता. पण अहंकाराने त्याचा ताठरपणा सोडला नाही. अहंकाराच्या हट्टामुळं त्याच्या सोबतीने शेवटी प्रेम सुद्धा बुडालं. धन्यवाद.